तलावावरती आम्ही आलेलो आहोत. तुम्हाला आंबाळ्याचा तलाव दाखवतो. बघा किती सुंदर नजारा आहे आणि इतका मनमोहक नजारा आहे की आपल्या टप्प्यामध्ये शायदच कुठे एवढा सुंदर नजारा असेल. आणि पुरातन मंदिरं वगैरे आहेत. हा बघा तुम्हाला दाखवतो. तो पुरातन मंदिर पण आहे बघा. हा बघा हा पुरातन मंदिर आहे एक. आणि त्या साईडला बघा किनाऱ्यावरती अजून खूप सारे असे पुरातन मंदिर वगैरे पाहायला मिळतील तुम्हाला. आणि इथे मेन म्हणजे कसं श्राद्धाचे काम होते. इथली खासियत आहे आंबाड्याची म्हणजे जे श्राद्धाचे कामं जे होतात ते ह्याच एरियामध्ये होतात जास्त. पण एवढा देखणा आणि नैसर्गिक असा पर्यटन स्थळ हा आहे तर तुम्ही रामटेकला आलात एक वेळा व्हिजिट देणे तुम्ही कधी विसरा नको. आणि इथे आल्याशिवाय एक वेळा इथे आल्याशिवाय रामटेक सोडून वापस जा पण नको. हे आहे रामटेकच्या आंबाळा क्षेत्र. इथे जास्तीत जास्त 10 दिवस या 14वी इथे कार्यक्रम होतात. आणि हे बघा हे जे मंदिरं बघून राहिले तुम्ही हे आपले पुरातन विभागातले मंदिर आहेत. आणि हे शिवाजी महाराज जे होते त्यांचे जे वंशज म्हणता येईल का भोसले जे कुटुंब होतं भोसले महाराजाचे कुटुंब होतं त्यांनी बनवलेले मंदिर आहे. आणि खूप पुरातन मंदिर आहे. 300 वर्ष ते 400 वर्ष पुराणे म्हणता येईल तुम्हाला. हे बघा हे शंकरजीचे मंदिर आहे. कोणत्या देवीचे मंदिर आहे. कोणत्या मंदिरामध्ये पिंड वगैरे आहेत. हे अशी पुरातन माहिती आहे ह्या आंबाड्याची. बाकीची माहिती मी तुम्हाला पुन्हा सांगतो मग समोर. जनता आश्रम समुदाय आपले हार्दिक स्वागत करीत आहे. नारायण मंदिर आहे नेटवर्क आला का इथं नारायण महाराज हे बघा इथे 5 ते 6 धर्मशाळा आहेत. आणि प्रत्येक धर्मशाळेमध्ये तुम्ही तुमच्या इथे कार्यक्रम वगैरे असला तर जेवणाची इथे सोय होते. फक्त थालीनुसार जेवण भेटते. तर तुम्ही इथे येऊन हे सगळे काम करू शकता. थँक्यू. पूर्ण धर्मशाळा इथे 6 सगळं म्हणजे एकच रेट राहते का थालीनुसार अलग अलग. मटेरियल वाढेल तर रेट वाढेल. अच्छा थालीनुसार म्हणजे थालीमध्ये आयटम वाढवले तर रेट वाढेल. ठीक. रामटेकले आले आणि हे नाही खाल्ले असं करा नको. आल्यानंतर याचा स्वाद घेऊनच जा रामटेकला आला.